आपण आता बघा, मी तुम्हाला पहिले बोललो होतो, ह्या 2 किडनी प्रेझेंट आहेत. ह्या 2 किडनी प्रेझेंट आहे, त्याच्या मधात कुठलं स्ट्रक्चर दिसत आहे? एक रिनल आर्टरी, एक रिनल व्हेन. आता मी बोललो होतो तसं रिनल आर्टरी असते. रिनल आर्टरी ॲब्डॉमिनल अयोटा थ्रू किडनीमध्ये ब्लड आणण्याचं काम करत असते. तसं ब्लड आणण्याचं काम करत असते. तर ही रिनल आर्टरीला अटॅच असते ॲफरंट आर्टेरिओल आणि ॲफरंट आर्टेरिओलला अटॅच असते बाउमेन कॅप्सूल. बाउमेन कॅप्सूलमध्ये जे काही ब्लड फिल्टर झालं, म्हणजे हे सर्व पार्ट आहेत नेफ्रॉनचे. माझा स्पेशल लेक्चर राहणार नेफ्रॉनवर. तर आता सध्याचं ही रिनल आर्टरी असते, एवढं ऐकून घ्या की रिनल आर्टरी अटॅच असते ॲफरंट आर्टेरिओल. या रिनल आर्टरीमधलं जे काही ब्लड आहे ते बाउमेन कॅप्सूलमध्ये नेण्याचं काम करत असते. बाउमेन कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असते एक फिल्ट्रेशन बॅरियर. हे सर्व ब्लड फिल्टर करण्याचं काम करत असते. तसं ब्लड फिल्टर झाल्यानंतर एका इफरंट आर्टेरिओल थ्रू हे फ्रेश झालेलं ब्लड बाहेर निघत असते आणि बाहेर निघाल्यानंतर कॅपिलरीज बेडमध्ये जाईल. कॅपिलरीज बेड काय असतात हे पुढे तुम्हाला मी सांगणार. पूर्ण प्रॉपर एक्सप्लेनेशन यावर पण राहणार माझं कॅपिलरीज बेड. आता एवढं लक्षात ठेवायचं की इफरंट आर्टेरिओल मधून जे काही फिल्टर झालेलं ब्लड आहे ते बाहेर निघत आहे, कॅपिलरीज बेडमध्ये जात आहे आणि या कॅपिलरीज बेडमधून रिनल वेन थ्रू हार्टपर्यंत जायचं काम करत असतंय या रिनल आर्टरी थ्रू. बघा, ही रिनल आर्टरी या 2 किडनी मी बोललो होतो, या रिनल आर्टरी थ्रू ब्लड येणार. ते ब्लड फिल्टर झाल्यानंतर तुमच्या दोन्ही किडनीमध्ये जे काही वेस्ट आहे त्या दोन्ही किडनीमध्ये वेस्ट जाणार. वेस्ट गेल्यानंतर या 2 किडनीमध्ये ऑलरेडी वॉटर प्रेझेंट असते. वॉटर प्लस ते वेस्ट प्रोडक्ट्स मिक्स झाल्यानंतर हे युरिनचं प्रोडक्शन होत असते. युरिनचं प्रोडक्शन झाल्यानंतर हे दोन काही युरेटर आहेत, हे टू युरेटरमध्ये जात असते. तुमची युरिन एकदम स्लोली मूव्ह करत असते. हे 2 युरेटर प्रेझेंट आहेत. हे रिनल आर्टरी आहे. यामधून जे काही ब्लड फ्लो अप होत आहे, इथं फिल्टर होत आहे. फिल्टर झाल्यानंतर जे काही या ब्लडमध्ये वेस्ट प्रोडक्ट आहे हे तुमच्या 2 किडनीमध्ये जाणार. 2 किडनीमध्ये गेल्यानंतर हे तुमच्या युरेटरमध्ये जाणार. युरेटरमध्ये गेल्यानंतर हा तुमचा खाली युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट आहे आणि इथे प्रेझेंट असतात. मी बोललो होतो युरेटरो व्हेसिक्युलर जंक्शन, म्हणजे बॅकफ्लो नाही झाला पाहिजे तुमच्या युरिनचा आणि तसंच तुमच्या युरेथ्रा थ्रू पास आउट होणार. सो थँक्यू स्टुडंट. माझं नेक्स्ट व्हिडिओ राहणार सर्वात पहिले युरेथ्रावर. आता मेल युरेथ्रावर नेक्स्ट व्हिडिओ राहणार. तर मेल युरेथ्रामध्ये आपल्याला सर्व समजणार की काय असते मेल युरेथ्रा, काय असतात त्याचे 4 टाईप्स. सो थँक्यू स्टुडंट.